पावसामध्ये आपण इथे आलो. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण आदर्शच्या संदर्भात मागच्या 1.25 वर्षापासून आपण लढत आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम हे झालेला आहे की आता लोकांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. ते 10,000 का होईना, 25,000 का होईना, पण महाराष्ट्रामध्ये असं पहिली पतसंस्था आहे की ज्याच्यामध्ये ठेवीदारांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि हे फक्त या कारणाने की आम्ही सगळे खातेदार जे आहे ते सर्व एकमताने खूप ताकदीने आम्ही लढत आलेलो आहोत आणि ज्या ज्या स्तरावर आम्हाला लढायचं होतं ते आम्ही केलेले आहे. अनेक केसेस आमच्यावर रजिस्टर झालेले आहेत आणि आता जेव्हा हे पैसा वाटण्याची सुरुवात झालेली आहे, आपल्याला माहित आहे की हे सगळे त्यांचे चेअरमॅन डायरेक्टर्स जे आहे हे बाहेर हो जाऊ नका, त्यांना जे पैसे मिळायची सुरुवात झालेली आहे आणि ते सगळे डायरेक्टर्स चेअरमॅन जे आहे ते जेलमध्ये होते. आता हायकोर्टामध्ये त्यांची हिअरिंग सुरू आहे आणि अनेक असे जे डायरेक्टर्स आहे ते बेलवर बाहेर येत आहे. त्यांचे जे प्रमुख जे आहे ते मानकापे असू द्या किंवा अडाणे असू द्या आणि जे मेन जे होते ते आता जेलमध्ये आहे. तर आणि ते कधीही सुटतील आम्हाला माहित नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर जेव्हा येत आहे, आमच्या हातात काही डॉक्युमेंट्स लागलेले आहे आणि त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे हे सगळे प्रॉपर्टीज जे आहे ते NPID खाली पोलिसांनी हस्तगत केली होती. डॉक्युमेंट ते प्रॉपर्टी जे डायरेक्टर्सची होती आणि जे चेअरमॅनची होती, मानकापे त्यांच्या परिवारातले सगळे लोकांची होती, हे सगळं पोलिसांनी हस्तगत केली होती. आणि जेव्हा हे FIR रजिस्टर झाला होता 2023 मध्ये, तर त्यावेळी आम्ही सर्वप्रथम पोलिसांना काय सांगितलं होतं की साहेब आम्ही तुरंत तुम्ही सगळं रजिस्ट्री ऑफिसला, सगळं मंडल अधिकाऱ्यांना, सगळं तलाठ्यांना एक पत्र पाठवा की आदर्श असू द्या किंवा यशस्विनी असू द्या, हे सगळं त्यांचे डायरेक्टर चेअरमॅन जे आहे त्यांची जे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही, कोणत्याही प्रकारे ते विकता कामा नये किंवा फेरफार करू नये, हे पत्र त्यांनी पाठवले होते. त्याची प्रत पण आम्हाला आमच्याकडे आहे. आता एक प्रकरण असा आहे की जटवाडामध्ये एक जमीन होती कुणाच्या नावावर, तर ते काय नाव आहे त्याचं, पवन देवीदास अधाने. आता पवन देवीदास अधानेची आई आणि त्याचे वडील हे आदर्श मध्ये जे प्रमुख लुटणारे जे लोक आहे त्यांचा समावेश आहे आणि ते जेलमध्ये आहे, हर्सुल जेलमध्ये आहे. त्यांचा मुलगा आहे तो पवन अधाने, डायरेक्टर कोणत्या कंपनीमध्ये आहे, यशस्विनी मध्ये आहे. तो यशस्विनीचा डायरेक्टर आहे आणि त्याच्याही बाबतीत पोलिसांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की याची ही प्रॉपर्टी कोणत्याही प्रकारे विकण्यात येऊ नये किंवा त्याचा फेरफार करू नये. ओके, तर राहतपट्टी तांडा जटवाडामध्ये याची एक जागा होती. ते जागा त्यांनी विकली. पोलिसांचं पत्र असूनही सुद्धा मग आम्ही विचारण्यासाठी गेलो की कोणत्या आधारावर हे करण्यात आली. मग इकडचे जे तहसीलदार साहेब आहे त्यांनी त्यांचा फेरफार केला आणि त्याचा फेरफार करून त्यांनी हे सांगितलं की जे लोकांना पैसे पाहिजे असेल, जे ठेवीदारांना, त्यांनी कोर्टात जावं, हे माझा अधिकार आहे. माझा अधिकार वापरून त्यांनी हे लिखित मध्ये दिलं की याचा फेरफार करून टाका करके. आणि ते प्रॉपर्टी, आता आश्चर्य आपल्याला हे वाटणार आहे की जे प्रॉपर्टी घेणारे लोक आहे राहतपट्टी तांडाचे, हे प्रॉपर्टीच्या संदर्भात सुरेश थोरात पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे सिडको N7 छत्रपती संभाजीनगर यांनी पत्र लिहिलं होतं की याच्यामध्ये कोणत्याही फेरफार करू नये, याचा डीलिंग करायचं नाही. तर हे घेणारे जे लोक आहे 6 लोक आहे. ज्ञानेश्वर पांडुरंग मते, पवन देवी, मनोज मधुकर पोद्दार, दिनकर साळुबा भीमसनकर, मयूर काकासाहेब पंडित, राजेश सुरेश विखानकर. आता हे जे मयूर काकासाहेब पंडित आहे ते एका पोलीसवाल्याचा मुलगा आहे, एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. त्यांनी हे प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे. म्हणजे 1.25 वर्षापासून ते पोलीसवाल्याला माहित नाही आहे का की आदर्श आणि यशस्विनी मध्ये हे फरार घोषित करण्यात आलेला आहे माणूस. ज्यांनी हे विकले पवन अधाने हे ॲब्स्कॉन्डिंग आहे. आणि तहसीलदार साहेबांनी हे जे दिलेले आहे आम्हाला की त्याची रितसर हिअरिंग घेण्यात आली होती. म्हणजे 2023 पासून ते 2024 पर्यंत त्यांनी रितसर हिअरिंग घेतली आणि त्या हिअरिंग मध्ये हे माणूस पण उपस्थित होतो. जे पोलीस म्हणते की ॲब्स्कॉन्डिंग आहे, ते फरार झालेला आहे. आता ते कुठे? तहसीलदार साहेबांचं ऑफिस इथे, काय मुनलोट साहेब नाव आहे त्यांचं. हे तहसीलदार साहेब रितसर हिअरिंग घेतली आणि पोलीस म्हणतो की हे आरोपी जे आहे ते फरार आहे. आणि जेव्हा हिअरिंग घेतली तर पोलिसांनाही पत्र पाठवण्यात आला होता की बाबा या हिअरिंग मध्ये तुम्ही पण या. पोलीस तिथे असून सुद्धा हे प्रॉपर्टीचा फेर करण्यात आला. आता तहसीलदार साहेबांनी 24 फेब्रुवारी 2024 ला 24 फेब्रुवारी 2024 ला त्यांनी ऑर्डर पास केली की याचा आम्हाला काही मान्य नाही. पोलिसांनी सांगितलं असेल, पण मी प्रॉपरली माझा इख्तियार, माझा अधिकार वापरून मी त्यांना हिअरिंग घेतली आणि मी त्यांना आदेशित करतो. मग त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना आणि तलाठ्यांना रिटर्न मध्ये पाठवले की याचा फेरफार करून टाका. आता फेब्रुवारी आणि हे काय आहे, कोणता महिना आहे? सप्टेंबर आहे. तर फेब्रुवारीमध्ये जेव्हा मुनलोट साहेबांनी आदेश दिलं होतं तर ते फेरफार कधी करण्यात आला आहे? तर ते फेरफार करण्यात आला आहे 8/5/2024 ला. एक सेकंड, थोडासा डेट. दोन 2024 ला ते करण्यात आलेला आहे. हो, 8/5/2024 ला देवीदास अधानेची प्रॉपर्टी जी आहे ते त्यांच्या नावाने गेली. त्याच्या 1 दिवस नंतर हेच तहसीलदार साहेबांनी पिसादेवीमध्ये हेच पवन अधानेचे 2 मोठे प्लॉट्स आहे, ते 2 मोठे प्लॉट्सचाही फेरफार करण्याचा आदेश दिला. आणि ते जे घेणारे आहे ते जालनाचे खूप मोठे उद्योजक आहे, सुनील एन गोयल. आता हे जे दोघं प्रॉपर्टीज जे आहे जे पिसादेवीमध्ये विकण्यात आलेली आहे ते कमीत कमी 11,000 स्क्वेअर फीटची आहे ती जागा. तिथे रेट चाललेला आहे 5,000 रुपये. आपण कमीत कमी 5,000 रुपये किंवा 4,500 रुपये ही धरलं तर 5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे ते विकण्यात आली. एक वेगळी गोष्ट आहे की त्याचं रजिस्ट्री जे झालेली आहे ते फक्त 46 लाखची रजिस्ट्री दाखवण्यात आलेली आहे. बाजारभाव त्याचा जे आहे, ठीक आहे, ते रेडी रेकनर रेट आपल्याला माहीत आहे की काय आहे आणि कशा प्रकारे हे सगळं गोंधळ चालतं. आता हे 2-3 प्रॉपर्टीज आपण काउंट केलं तर 6 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे जे विकण्यात आलेली आहे. मग जेव्हा पोलिसांनी पत्र लिहिलेले आहे की हे प्रॉपर्टी विकायची नाही तर कोणत्या आधारावर हे प्रॉपर्टी विकण्यात आलेली आहे? अधाने हे जे मुलगा आहे पवन अधाने हे ॲब्स्कॉन्डर घोषित करण्यात आलेला आहे. मग पोलिसांना त्यांना का भेटत नाही?
पोलिसांना का ते का मिळत नाही? कुठे लपून छुपून तर ते रजिस्ट्री केली नाही. ते माझ्या शेजारी बसलेले तहसीलदार साहेब, म्हणजे एका साईडला असं दाखवायचं की बाबा आम्ही पत्र दिलेले आहे आणि दुसऱ्या साईडला हे प्रॉपर्टी विकण्यात येत आहे, तुमच्या समोर सगळं आहे, तुम्ही का गप्प बसलेले आहे? आता आमची मागणी हे आहे की उद्या आम्ही सगळं ठेवीदारांना घेऊन कलेक्टर साहेबांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की साहेब तुम्ही असं करा की हे इन्क्वायरी बंद करायला सांगा पोलीस कमिशनरांना आणि तुमच्या तहसीलदाराला खाकी वर्दी घालून त्यांना सांगा की मीच इन्क्वायरी करणार, मीच आदेश देणार आणि पोलिसांना मी काही मानणार नाही. हे अधाने जेव्हा त्यांनी हे घेतलेलं आहे, ते प्रॉपर्टी जेव्हा त्यांनी घेतली होती ते 20 वर्षाचा होता. आई वडील जेलमध्ये आहे आणि हे तहसीलदार साहेब लिहित आहे की त्यांच्या कष्टाच्या पैशाने त्यांनी घेतलेले आहे. त्यांच्या ऑर्डरमध्ये त्यांच्या कष्टाच्या पैशातून त्यांनी हे प्रॉपर्टी घेतली होती. म्हणजे इन्कम टॅक्सला आपण दाखवलेलं आहे का साहेब? जे पोलीसवाल्याचा मुलगा ज्यांनी हे प्रॉपर्टी घेतलेली आहे त्यांनी पैसे कुठून आणलेले आहे? मला आता सांगण्यात आलेलं आहे की हे जे पंडित साहेब आहे ते पोलिसांसाठी कलेक्शन करण्याचं काम करतो. आता याचं उत्तर पोलीस कमिशनर साहेबांनी द्यावा मला की तुमच्या पोलिसांचा मुलगा हे प्रॉपर्टी विकत घेतो. दुसरा अजून मोठा काय आहे रे भाई, अतुल भाई जिंदाबाद होते. डॉक्टर भागवत कराड देशाचे फायनान्स मिनिस्टर म्हणून पूर्ण देशामध्ये छाती फुगवून ते फिरत होते की मी देशाचा फायनान्स मिनिस्टर आहे. या गोरगरिबांचे पैसा देण्याची जबाबदारी त्यांची होती, माझी नाही होती. पण उलट त्यांनी त्यांचे पैसे न देता त्यांनी काय केलेले आहे, आता एक FIR रजिस्टर करण्यात आली होती. ते FIR ची डेट आहे 7 ऑक्टोबर 2023. आणि त्या FIR मध्ये जे आरोपी आहे, हे कुठला गज्जू कुठे आहे? यशस्विनीचे यशस्विनीची FIR कोणत्या तारखेला फाडण्यात आली होती? 7 ऑक्टोबर 2023ला यशस्विनीची. आणि ते आरोपी मध्ये जे लोक होते ज्यांचे नावं होतं 16 लोक होते. त्याच्यामध्ये सखाराम अधाने, पवन देवीदास अधाने, मंगलराव साहेब मोरे, गणेश नानासाहेब शिंदे आणि असे खूप सारे लोक, 16 लोकांचं नाव होतं. आरोपी नंबर 14 गणेश नानासाहेब शिंदे. हे कोण होतं? माजी व्यवस्थापक, आदर्शचं माजी व्यवस्थापक, ते मॅनेजर होतं. ते आरोपी आहे, FIR मध्ये आरोपी आहे यशस्विनीचं, ज्याच्यामध्ये पवन आधाने जे आहे ते फरार घोषित करण्यात आलेला आहे, ते आरोपी आहे. आणि तो पण नानासाहेब शिंदे पण फरार घोषित करण्यात आलेला आहे आजपर्यंत. त्याची प्रॉपर्टी कोणी घेतली तर क्या नाम है, उल्हास कैलाश साळवे. एक सेकंड. उल्हास कैलाश साळवे यांनी हे प्रॉपर्टी घेतली. उल्हास कैलाश साळवे हे अतुल सावे यांचे PA, त्यांच्या नावाने हे प्रॉपर्टी. आता पोलिसांचा रोल याच्यामध्ये काय आहे बघा. हे जे रजिस्ट्री करण्यात आली, फेरफार करण्यात आले, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. मी आपल्याला फक्त इतकं वाचतो, तुम्हाला कळेल की काय आहे करके. पोलीस उपनिरीक्षक SIT पथक, पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक सो औरंगाबाद दिनांक सदर पत्रानुसार फेर न घेण्याबाबत कळविले होते. परंतु वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक आर्थिक गुन्हे शाखा छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्रमांक 24/11/2023, हे महत्वाचं आहे, डेट महत्वाची आहे, 24/11/2023, सदर पत्रा आधारे कळविले की गणेश नानासाहेब शिंदे
हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. सबब त्यांच्या मालकीची क्षेत्र 3.76 आर जमीन 3.76 आर जमिनीचे फेरबाबत आपले स्तरावर उचित कारवाई करावी असे कळविले आहे. तसेच माननीय तहसीलदार खुलदाबाद यांचे पत्र क्रमांकाच्या आधारे नोंद करण्यात आलेली आहे. FIR कोणत्या तारखेला रजिस्टर झाली? 7/10/2023 ला. आणि हे विशेष काय हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष तपास पथक जे SIT स्थापित करण्यात आली होती ते कोणत्या तारखेला पत्र देतो? 24/11 ला. FIR म्हणजे 1 महिन्याच्या नंतर ते पत्र देतो आणि ते सांगतो की हे याच्यामध्ये हे आरोपी नाही आहे, त्यांना विकून द्यायचं. त्यांनी लिहिलेले आहे. आता आमच्याकडे असे खूप सारे प्रकरण बाहेर येऊ लागले जे काही पोलीसवाल्यांनीही घेतलेले आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे काही लोकांनी दुसऱ्याच्या नावाने घेतलेले आहे. प्रश्न हे आहे की जेव्हा MPID कायद्याअंतर्गत प्रॉपर्टी सीज करण्यात येतं तर कोणत्याही आधारावर ते प्रॉपर्टीच्या कुठल्याही प्रकारचा फेरफार किंवा रजिस्ट्री होऊ शकत नाही. मग हे प्रॉपर्टी कशा कोणत्या आधारावर वगळण्यात आली होती, का वगळण्यात आलेली आहे? आता जेव्हा 2-3 दिवसापासून आम्ही सगळं हे करायला सुरुवात केली तर आज एका पेपरमध्ये आलेलं आहे की आम्ही अजून प्रॉपर्टीज हे MPID खाली घेणार आहे करके. हे विकली त्यांनी. 6 कोटी रुपयेची प्रॉपर्टी ऑलरेडी पवन अधानेने विकलेली आहे. आणि जे प्रॉपर्टी अतुल सावेचे PA ने घेतलेली आहे त्याच्या बाबतीत इन्स्पेक्टरनी सांगितलेलं आहे की हे त्याच्यामध्ये आरोपी नाही आहे. बाबा FIR मी नाही रजिस्टर केलं, FIR तुम्ही सुद्धा रजिस्टर केलेली आहे. आणि या FIR मध्ये स्पष्टपणे हे जे आरोपी आहे त्याला आतापर्यंत अरेस्ट करण्यात आलेला नाही आहे, तो फरार आहे. म्हणजे याचा अर्थ हे आहे की हेही माणूस जे आहे त्यांनी हिअरिंगसाठी इथे उपस्थित होतं, तहसीलदारच्या समक्ष उपस्थित होतो. मग पोलिसांनी त्याला ताब्यात का नाही घेतलं? याचा अर्थ हे होतो की मानकापेचा एक मुलगा, काय नाव आहे त्याचं, जे फरार आहे, अनिल मानकापे, ते पोलिसांना मिळतच नाही. म्हणजे बघा तुम्ही की एका मोठा दहशती असलं असतं, दहशतगर्द असलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो की त्याचं नेटवर्क आहे. एका बँकेच्या कुठेतरी ते कोणाच्या संपर्कात असेल ना. काय हे की राहतपट्टी तांडा जे जटवाडामध्ये येतं तिथे पवन देवीदास अधाने हे जे मुख्य आरोपी आहे यशस्विनी बँकेचा, त्याची आई आणि त्याचे वडील मागच्या 1 वर्षापासून ते जेलमध्ये आहे, हर्सुल जेलमध्ये. कारण ते मुख्य आरोपी आहे आदर्शमध्ये आणि ते यशस्विनीमध्ये पण आहे. आता पवन देवीदास अधानेला पोलिसांनी आतापर्यंत अरेस्ट केलेलं नाही आहे. ते म्हणतं की ते फरार आहे करके, ते ॲब्स्कॉन्डिंग आहे. आणि पोलिसांनी जेव्हा हे केस रजिस्टर झाला, FIR रजिस्टर झाली होती, त्याच वेळी आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही तुरंत हे सगळे जे रजिस्ट्री ऑफिस आहे, तलाठी ऑफिस आहे, तहसीलदार आहे, ह्यांना पत्र पाठवा की हे जे डायरेक्टर्स, चेअरमॅन आणि बँक मॅनेजर्स यांनी हे घोटाळा केलेला आहे त्यांची प्रॉपर्टी कोणत्याही रीतीने त्याचा फेरफार होऊ नये, त्याची रजिस्ट्री होऊ नये. ते पत्र गेलं होतं. त्याच्यानंतर आता आमच्याकडे असे अनेक प्रकरण समोर येऊ लागलेले आहे की ज्याच्यामध्ये हे पवन अधाने यांनी आपली राहतपट्टा तांडा इथे त्याची एक जमीन होती, ते त्यांनी विकली आणि रितसर तहसीलदाराकडून त्याची हिअरिंग झाली. का हिअरिंग झाली? कारण पोलिसांनी तर तहसीलदाराला पत्र पाठवले होते की यांच्या कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार करू नये करके.
मग तहसीलदार साहेबांनी हिअरिंग घेतली, ते पवन अधाने सुद्धा हिअरिंगमध्ये होते, पोलीसवाले सुद्धा हिअरिंगमध्ये होते आणि तहसीलदार साहेबांनी निर्णय घेतला की नाही ते विकून द्या, त्याची फेरफार करून द्या आणि त्याप्रमाणे ते करण्यात आलेली आहे. ते कमीत कमी 1 एकर जागा आहे. दुसरी, पवन अधानेचे 2 प्लॉट्स होते, रेसिडेन्शियल प्लॉट्स होते, रस्त्यावर प्लॉट्स आहे पिसादेवीमध्ये, ते 11,000 स्क्वेअर फीटचे. त्याचं व्हॅल्युएशन आपण कमीत कमी बघितलं तर 5 कोटी रुपयेपर्यंत येतं. ते जालन्याच्या एका मोठा उद्योगपतींनी ते घेतलेले आहे, गोयल नावाचा. तर ते कितीला, एक 43 लाखमध्ये आणि दुसरा 33 लाखमध्ये हे घेण्यात आलेली आहे, जे प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू जे आहे 5 कोटी रुपये. म्हणजे आपण एक साधारणतः धरलं की 6 कोटी रुपयाची प्रॉपर्टी पवन अधानेने विकलेली आहे. आणि असाच प्रकरण जे आहे एक धामणगावचा आहे. त्या धामणगावमध्ये एक प्रॉपर्टी आहे. ते प्रॉपर्टी कुणाच्या नावावर होती तर ते नाव होतं आपले गणेश नानासाहेब शिंदे. हे कोण होते गणेश नानासाहेब शिंदे? तर ते एक बँक मॅनेजर होते आदर्शचे. आणि आदर्शचे बँक मॅनेजर यशस्विनीचे बँक मॅनेजर होते. हे FIR रजिस्टर करण्यात आली होती यशस्विनीच्या संदर्भात. कोणत्या तारखेला? 7/10/2023ला. यशस्विनीच्या सगळं डायरेक्टर्स, चेअरमॅन आणि बँक मॅनेजर्स. आता त्याच्यामध्ये 16 लोकांचं नाव आहे FIR ज्यांचा विरोध करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 14 नंबरचा जे आरोपी आहे त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे गणेश नानासाहेब शिंदे, माजी व्यवस्थापक यशस्विनीचं. त्याचं नाव आहे FIR मध्ये. आता त्यांनी प्रॉपर्टी विकली. कोणाला विकली? तर आदरणीय मंत्री साहेब आहे उल्हास, त्यांचे PA आहे उल्हास कैलाश साळवे. किती जमीन आहे? 3.73 आर, म्हणजे 3 एकर. आर किती असतं? 3.76. 3.76 आर चौरस मीटर. जमीनों के मामले में भी तो ज़्यादा समजता है. तर हे जमीन विकण्यात आली. आता हे प्रॉपर्टी कोणाची होती? तर हे बँक मॅनेजर होते यशस्विनीचे. विकण्यात कोणाला आली? तर आपले आदरणीय मंत्री साहेब आहे अतुल सावे साहेब, सहकार मंत्री, ज्यांची जबाबदारी होती हे गोरगरीब लोकांसाठी उभे राहायचं आणि त्यांचे पैसे परत करायचं. तर त्यांचे PA आहे उल्हास कैलास साळवे. त्यांनी हे विकत घेतली. आता का विकत घेतली, कधी विकत घेतली आणि कोणत्या आधारावर विकत घेतली? तर तहसीलदार साहेबांनी एक ऑर्डर पास केलं आणि त्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं की साहेब, आम्हाला जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, विशेष तपास पथक, जे SITचे जे स्थापित करण्यात आली होती, हे सगळं फायनान्शियल फ्रॉड यशस्विनी आणि आदर्शच्या बाबतीत, त्यांनी आम्हाला पत्र देऊन हे सांगितलेले आहे, सदर पत्रा आधारे कळविले की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. हे कोणी म्हणतं की ज्यांनी FIR रजिस्टर केले ते तहसीलदार साहेबांना पत्र पाठवले आणि सांगितलं की बाबा हे आरोपी नाही आहे. आणि आमच्याकडे मग ते FIR जे आहे त्याच्यामध्ये हेच नाव आहे आणि आजपर्यंत तो फरार आहे, तो एब्स्कॉन्डिंग आहे. मग कोणत्या आधारावर हे प्रॉपर्टी विकण्यात आलेली आहे? प्रश्न हे होतो की हे सगळे लोक हिअरिंगसाठी कलेक्टर ऑफिसपर्यंत येऊ शकतं, मग ते पवन अधानेला अरेस्ट का करण्यात आलेले नाही आहे? तहसीलदार साहेबांनी पोलिसांनाही सांगितलं होतं एक पत्र देऊन की तुम्ही आमच्या हिअरिंगमध्ये या, नाही तर आम्ही वन साइडेड निर्णय घेऊ करके, असं पत्र त्यांनी पोलिसांना. याचा अर्थ की पोलिसही आले असेल. मग पोलिसांच्या समोर हे सगळं चाललेलं आहे. आणि राहतपट्टी तांडाची जे प्रॉपर्टी आहे हे 5 लोकांनी विकत घेतलेली आहे पवन अधाने करून. त्याच्यामध्ये एक जे आहे एक पोलीसवाल्याचा मुलगा आहे. ठीक आहे, घेऊ शकता तुम्ही. असं नाही आहे की काही नियम नाही आहे की बाबा नाही पोलीसवाल्याचा मुलगा आहे तर मग ते घेऊ शकत नाही. पण त्या पोलीसवाल्याला हे माहीत नाही आहे का की बाबा हे जे प्रॉपर्टी आहे हे आदर्श आणि यशस्विनीची संबंधित आहे
आपल्याला नको घ्यायला पाहिजे? याचा उत्तर आम्ही पोलीस कमिशनर आणि कलेक्टर साहेबांकडून विचारू इच्छितो की आता आम्ही जाऊ कुठे? की हे जे दोन प्रमुख आरोपी आहे, एक मानकापे, दुसरा अडाणे, यांच्या एक एक मुलाला बाहेर सोडायचं की बाबा तू आम्हाला मदत कर, तुझी काही प्रॉपर्टी असेल तर आम्ही ही विकत घ्यायला तयार आहे. मंत्री साहेबांनीही त्याच्यामध्ये काही हातभार लावलं असेल की बाबा एक एक मुलाला तुम्ही बाहेरच ठेवा, मग आमच्यासाठी खूप चांगलं होईल करके. आता जे अतुल सावे साहेबांचे जे PA आहे त्यांचीही सखोल चौकशी व्हायला पाहिजे. पैसे कुठून आले होते? हे जे पंडित नावाचे, काकासाहेब पंडित नावाचे पोलीस कर्मचारी आहे, जे पोलिसांसाठी मला सांगण्यात आलेले आहे की ते पैसे गोळा करण्याचं काम करतो, रिकव्हरी आहे, म्हणजे सगळ्यांना माहित आहे, जे क्राईम करतं ते सगळ्यांना माहित आहे. मग त्याचा मुलगा घेतो, 22 वर्षाचा मुलगा आहे, इतकं पैसे कुठून? नाही म्हणजे मला काय सांगायचं आहे की आता आम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? एक प्रश्न उपस्थित येतो की बाबा ठीक आहे, आम्ही इतका प्रयत्न करून आज जेव्हा ही वेळ आलेली आहे की ते प्रॉपर्टी विकायचे आणि लवकरात लवकर लोकांना पैसे द्यायचं, तर त्यावेळी ते बाहेर येऊन सगळं प्रॉपर्टी अशा विकायला सुरुवात करत आहे. आता पोलीस कमिशनर प्रामाणिक असेल तर त्यांनी ते तहसीलदारवर FIR रजिस्टर करायला पाहिजे. प्रामाणिक, तुम्ही खऱ्या अर्थाने हे गोरगरिबांच्या हितासाठी काम करणारे असेल, कलेक्टर साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही प्रामाणिकतेने काम करत असेल तर तुमच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला लिखितमध्ये देण्यात आलं होतं की हे असा कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार होऊ नये, मग त्यांनी केली असेल तर आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करणार की तुम्ही कंप्लेनंट व्हा साहेब. तुमच्या नाकच्या खाली हे सगळं चाललेलं आहे, तर आपणही त्याच्यामध्ये कंप्लेन देऊन पोलीस कमिशनरांना सांगा की FIR रजिस्टर करा याच्या आमच्या तहसीलदाराविरोधात. आणि जे आपल्यासाठी पैसा गोळा करणारे पोलीसवाले आहे त्याच्या बाबतीत पोलीस कमिशनरांनी आम्हाला सांगावे की ते त्याला खूप भोला आहे, त्याला माहित नाही होतं की आपला आदर्शचं काही प्रकरण आहे, यशस्विनीचं काही प्रकरण आहे, म्हणून ते विकत घेतलेली आहे त्यांनी प्रॉपर्टी. आता आम्ही कुठे जाऊ? आम्ही तुम्ही सांगा. कोर्टामध्ये गेलेलं आहे, विश्वास पोलिसांवर की बाबा काहीतरी तुम्ही करत असेल, आणि हे फक्त 3च आहे. आता अनेक असे प्रकरण बाहेर येऊ लागलेले आहे की ज्याच्यामध्ये ते प्रॉपर्टी का वगळण्यात आली होती, MPID मध्ये का टाकण्यात आलेली नाही आहे, कोणकोणत्या लोकांनी हे प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे, कोणत्या आधारावर घेतलेली आहे, याचं सखोल आम्ही चौकशी करत आहे. पण उद्या आम्ही काही ठराविक ठेवीदारांना आम्ही उद्या तर सगळं हे येणार होते, पण असं सांगण्यात आलं की उद्या काय पाडवा आहे आणि ग्रामीण एरियामध्ये त्याचं खूप महत्व असतं. तर जितके लोक येतील तर आम्ही जाऊन त्यांना कलेक्टर साहेबांना प्रश्न विचारणार आणि पोलीस कमिशनर साहेबांना प्रश्न विचारणार की बाबा याचं उत्तर काही असेल तर द्या. आम्ही याच्या बाबतीत हे करणार आहे, लिखित तक्रार पण देणार आहे. आणि मी स्वतः अँटी करप्शनचे जे DG आहे त्यांना स्वतः जाऊन मी भेटणार आहे. भ्रष्टाचार फक्त अशा प्रकारे होत नाही की कोणी पैसे दिले आणि कोणी पैसे घेतले. भ्रष्टाचारचा अर्थ हे नाही आहे. कोणी सरकारी अधिकार भ्रष्टाचारच्या हे काही आपला हे पदाचा उपयोग करत आहे त्याच बुद्धीने की आपल्याला काही पैसे कमवायचे आहे, तर हे सगळं रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे ऑफिशियल्स त्यांना सस्पेंड करायला पाहिजे. ते तहसीलदार असू द्या, ते मंडल अधिकारी असू द्या, ते तलाठी असू द्या. आणि पोलिसांनीही हे कोणत्या आधारावर हे जे इन्स्पेक्टर साहेब, आदरणीय इन्स्पेक्टर साहेबांनी लिखित मध्ये दिलेले आहे, ज्याच्या आधारावर तहसीलदार तर आपला हात वर करणार की साहेब मी काय करू, पोलिसांनी सांगितलं हे आरोपी नाही आहे, मी करून टाकली. तर हे खूप महत्वाचे प्रश्न आहे आणि अजून खूप सारे आपले इश्यूज आम्ही घेतलेले आहे. मी PIL फाईल केलेली आहे, त्या PIL मध्येही हे मुद्दा मी कोर्टासमोर आणणार आहे.
सर काय व्हॅल्युएशन काय आहे? नाही नाही, जे राहतपट्टी तांडाची जे प्रॉपर्टी घेण्यात आलेली आहे त्याचं व्हॅल्युएशन काय आहे? 10 लाख रुपये 1 एकर जागा. 10 लाख रुपयामध्ये त्यांनी रजिस्ट्री केलेली आहे. हे जे दोन्ही आरोपी आहेत जे तहसीलदाराकडे हिअरिंगला आले होते ते फरार असताना त्यांच्याकडे कसे काय येतात? ते आम्हाला प्रश्न, सर्व मोठा प्रश्न आम्हाला हे विचारायचं आहे. हे जे अधाने, क्या नाम है यार उसका, पवन अधाने पोलिसांच्या रेकॉर्डवर ते फरार आहे, यशस्विनीचा डायरेक्टर आहे. आणि याच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो की हे जेव्हा जमीन विकायला आली होती, पिसादेवीच्या बाबतीत मी बोलतो, तर तिकडचे 12 ठेवीदार आहे. त्या 12 ठेवीदारांनी लिखित मध्ये तहसीलदारांना पत्र पाठवले होते की आम्ही यशस्विनीचे, आदर्शचे आणि कृष्णा एक पतसंस्था आहे त्याचे डायरेक्टर ही कोण आहे माहित आहे का? तेच पवन अधाने आहे. म्हणजे काही करा, माझ्या काही कोणी वाकडा करू शकत नाही. मी आदर्श मध्ये माझे आई वडील आहे, ते पैसे तिथून लुटणार आहे. मी जे आहे ते आदर्शच्या घोटाळ्यात महसूल आणि पोलीसवाले जे आहेत आहे ना. आदर्शच्या घोटाळ्यामध्ये महसूल आणि पोलीसचे बी लोक सहभागी झालेत का? आता त्यांनी उत्तर द्यावं ना. काकासाहेब पंडित त्यांची मुलांना घेतलेला आहे प्रॉपर्टी, पोलीसवाल्याचा मुलगा आहे. कोणाचा फ्रंट म्हणून ते काम करत आहे का की बाबा तुझ्या नावाने तू प्रॉपर्टी करून घे करके असमे? सावेंच्या दबावाखाली तर ते नाही नाही, हे कोणतं नाही, ते जे आहे ना ते धामणगावची आहे. हे सुनील एन गोयल खूप मोठे उद्योगपती आहे पुणे हे जालन्याचे, स्टीलचे. त्यांनी नाही एकर नाही, ते रेसिडेंशियल प्लॉट्स आहे. तो 46 लाख में लिए हुए है, पण जे तिकडचं जे रेट सुरू आहे 43 लाख आणि 33 लाख. 2 प्लॉट आहे. कमीत कमी दोघं प्लॉट्सचा एक आयडिया म्हणजे 11,000 स्क्वेअर फीट होतो. राहतपट्टी तांडामध्ये पाच लोक आहे. ज्ञानेश्वर मटे, मनोज पोतदार, दिनकर भीमशंकर, मयूर काकासाहेब पंडित आणि राजेश विखानकर. साळवे ते उल्हास कैलाश साळवे. एरिया कोणता आहे? काय नाव आहे रे एरियाचं? धामणगाव 3. एमपीआयडी मध्ये नेमक्या किती प्रॉपर्टीज आतापर्यंत त्यांनी हे केलेल्या आहेत, व्हेरिफाईड केल्या किंवा आमच्याकडे आहेत आणि अजून आता त्याचं नाही का डिटेल्स माझ्याकडे होते. म्हणजे हे वगळण्यात आले का सुरुवाती? नाही होत असेल किंवा नाही. यासाठी काय केलं? मुख्य प्रश्न हे आहे की समजा ते एमपीआयडी मध्ये पहिल्या लिस्टमध्ये त्यांनी नाही घेतलं असेल, दुसऱ्या लिस्टमध्ये घेणार आहे. प्रश्न हे आहे की मानकापे असू द्या, अधाने असू द्या, त्यांचे बँक मॅनेजर्स आहे, जे आरोपी आहे त्यांच्या सगळे प्रॉपर्टीज जे आहे ते एमपीआयडी मध्ये आले होते. तर ते नावाने महत्वाचं आहे की एका साईडला तुम्ही म्हणतो की पवन अधाने ॲब्स्कॉन्डिंग आहे, फरार आहे, आम्हाला मिळत नाही आहे. त्याची सगळी प्रॉपर्टी यशस्विनी मध्ये ते कोणत्याही प्रकारे त्याचा रजिस्ट्री, त्याचा फेरफार होऊ नये याच्यासाठी पत्र देण्यात आलं होतं. तरी आता तहसीलदार साहेबांनी सांगितलेले आहे आणि तहसीलदार साहेबांचा ऑर्डर तुम्ही बघितलं तर इतकं म्हणजे मला काही देणं घेणं नाही. अर्जदार यांचा अर्ज नामंजूर करण्यात येते
प्रकरणात मौजे रहाटपट्टी तांडा तालुका गट क्रमांक 20 मधील फेरफार नंबर 947 मंजूर करण्याबाबत सक्षम अधिकारी यांना परवानगी देण्यात येते. आणि दुसरं काय म्हणतो, सदर निर्णयाविरुद्ध मान्य उपविभागीय अधिकारी छत्रपती यांच्या न्यायालयात विहित मुदतीत महाराष्ट्र अन्वये रितसर अपील दाखल करता येईल. म्हणजे हे गोरगरीब लोकांना ते काय म्हणतो, मी दिलं परमिशन, आता तुम्हाला पाहिजे जमीन तर तुम्ही कोर्टामध्ये जा. अरे बाबा, तुमचा इंटरेस्ट काय आहे की 2 दिवसामध्ये तुम्ही पवन अधानेचे एक जजमेंट दिले 24 तारखेला, दुसरा जजमेंट दिले 25 तारखेला पवन अधानेचा, दुसरा काही फेरफार राहिला नाही होता. आता फेब्रुवारी मध्ये दिलं होतं, मग 3-4 महिने त्यांच्या मंडळ अधिकारीने त्याचे का थांबवले होते, त्याच्यानंतर का त्यांनी फेरफार केली होती. बाबा, तहसीलदारचा ऑर्डर आला ना लिहित मध्ये, तर एका कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की साहेब, सगळ्यांना माहित होतं की हे खोटं निर्णय आलेला आहे तहसीलदार कडून, आम्ही फसतील म्हणून आम्ही हे फेरफार करायला तलाठी तयार नाही होते, पण त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. दबाव टाकल्यानंतर हे सगळं फेरफारची प्रक्रिया करण्यात आली. म्हणजे हे किती लोकांनी म्हणजे त्याच्यामध्ये नाही का रितसर त्यांनी हे केलं होतं की साहेब, हे प्रॉपर्टी जे आहे हे आमची आदर्श ठेवीदारांची आहे. आणि त्याच्यामध्ये किती 12 लोकांनी हे अर्ज दिले होते. कधी दिले होते? 25/2. जेव्हा त्यांना हे माहित होतं की हे हिअरिंग सुरू आहे, तर हे सगळं ठेवीदार प्रस्तुत प्रकरणात मंडळ अधिकारी पिसादेवी छत्रपती यांनी कार्यालयात अहवाल सादर करून नमूद केली आहे की मौजे पिसादेवी येथील गट क्रमांक 4 मध्ये श्री पवन देवीदास अधाने यांची त्यांच्या मालकीची प्लॉट नंबर 1 क्षेत्र 615 स्क्वेअर मीटर तसेच सुनील यांनी घेतलेलं आहे. त्यावरून तलाठी साजा पिसादेवी यांनी फेरफार क्रमांक 4150 नोंद घेतलेली आहे. कृष्णा नगारी सहकारी पतसंस्था तर्फे अध्यक्ष पवन देवीदास अधाने. म्हणजे हेच पवन देवीदास अधाने जे आहे ते यशस्विनीचा चेअरमॅन आहे. ते याची आई वडील आतापर्यंत जेलमध्ये आहे. त्याच्यावरून सर्व दिसतं की त्याच्यामध्ये सर्व हिस्ट्री आलेली आहे त्या आदेशात, सगळे आले. म्हणजे हे गोरगरीब 52 लोक होते. शिवाजी नारायण गायके, गंगूबाई, श्रीमती गंगूबाई नारायण, श्रीमती सुनीता रवींद्र मते, सुनीता दादाराव काळे, हे 12 लोकांनी तहसीलदारांना विनंती केली होती की साहेब, हे जमिनाचा फेरफार करू नये, आम्ही लिखित मध्ये देतो की हे फरार आरोपी आहे आणि हे जमीन जे आहे MPAD खाली आलेली आहे. पोलिसांनी याच्या बाबतीत काहीही तरी सुद्धा त्याला काहीही महत्व देण्यात आलेलं नाही आहे. आता आमचा प्रश्न आम्ही खालच्या अधिकाऱ्यांना विचारणार नाही, कलेक्टर साहेब आणि पोलीस कमिशनर साहेबांनी याच्या बाबतीत आम्हाला उत्तर द्यावे, नाहीतर आम्ही पुन्हा जिल्हाधिकाऱ्यासमोर सर्व ठेवीदारांना घेऊन खूप मोठा आंदोलन आम्ही करणार आहे. ठीक है सर. देखिए, आपको ये पता होगा कि आदर्श घोटाला जो है उसमें पिछले 1.25 साल से लगातार मेहनत कर रहे हैं. जितने भी ठेवीदार है, हजारों की संख्या के अंदर गोरगरीब है, उनकी जिंदगी भर का पैसा फंसा हुआ है. ये महाराष्ट्र के अंदर पहली पद संस्था है कि जहां पर लोगों को उनका पैसा वापस मिलने की शुरुआत हो गई है, चाहे वो 10,000 हो या 25,000 हो. एक कम से कम शुरुआत तो हुई है और हम उनको यकीन दिलाए हैं कि उनका 1-1 रुपया वापस मिलेगा करके. लेकिन कुछ बातें हमारे सामने आई है जो चौंकाने वाली है और कहीं ना कहीं एक प्रश्न चिन्ह उपस्थित करती है जिला प्रशासन के ऊपर और पुलिस प्रशासन के ऊपर. पवन अधाने ये यशस्विनी बैंक का FIR के अंदर मुख्य आरोपी है. इसके माता पिता देवीदास अधाने और उनकी पत्नी दोनों भी पिछले 1 साल से हरसूल जेल के अंदर है, क्योंकि ये आदर्श के अंदर मुख्य आरोपी है. यशस्विनी के अंदर पवन अधाने को यह बताया गया है कि ये फरार है, ये एब्सकॉन्डिंग है. ऐसे हालात के अंदर उसकी जो प्रॉपर्टीज है यहाँ पर, जिसके लिए जब हम FIR रजिस्टर किया गया था तो सबसे पहले हमने पुलिस से ये मांग की थी कि आप लेटर तहसीलदार, कलेक्टर, तलाठी, सबको है तो मंडल अधिकारी सबको दे दीजिएगा कि ये आदर्श के और यशस्विनी के जितने भी ठेवीदार है, जितने भी ये है डायरेक्टर्स, चेयरमैन, बैंक के मैनेजर्स,
उनके कोई भी प्रॉपर्टी की कोई डीलिंग नहीं होनी चाहिए, मतलब कोई रजिस्ट्री नहीं होना चाहिए, कोई बेचना नहीं चाहिए, कोई फेरफार नहीं होना चाहिए। अब हमारे पास कुछ ऐसे डॉक्यूमेंट्स हाथ लगे हैं जिससे यह साबित होता है कि जटवाड़ा के पास राहत पट्टी टांडा में तकरीबन 1 एकड़ जगह जो है वो बेचने का, फेरफार करने का उसको अधिकार दे दिया गया। किसने अधिकार दिया? तो यहाँ पर बैठने वाले तहसीलदार साहब ने दिए हैं, रमेश मुंडलोड साहब ने, और उन्होंने अपने ऑर्डर के अंदर साफ कर दिया है कि मुझे पुलिस वोलिस का कोई नहीं है, ठेकेदारों को पैसे चाहिए तो कोर्ट में जाओ और कोर्ट से जाकर लेकर आए करके। हमारा ये सवाल पैदा होता है कि उन्होंने बाजाब्ता मैंने हियरिंग लिया है बोल के, और उस हियरिंग के अंदर पवन अधाने भी शामिल हुआ है। तो सवाल ये पैदा होता है कि पुलिस को पवन अधाने एब्सकॉन्डिंग लग रहा है, फरार घोषित बताया जा रहा है, और वो यहाँ पर कलेक्टर ऑफिस में आके बाजाब्ता हियरिंग अटेंड कर रहा है। फिर इसके बाद 2 प्रॉपर्टीज यही पवन अधाने की वहां पे है, पिसा देवी के ऊपर तकरीबन 11,000 स्क्वायर फीट का रोड के ऊपर के 2 प्लॉट्स है, वो बेचे गए। जालना के एक बहुत बड़े उद्योगपति है गोयल साहब को बेचे गए है करके। तो जब पत्र ये लिखा गया है कि ये प्रॉपर्टीज एमपीआईडी के अंदर आ गए हैं, ये आरोपी फरार है, जो वहां के ठेवीदार है उन्होंने लिखित के अंदर तहसीलदार को दिया कि साहब ये जमीन जो है इसकी फेरफार नहीं की जाए क्योंकि ये यशस्विनी के ठेवीदारों के पैसे से ली गई है करके, और इसका मामला पुलिस स्टेशन के अंदर चल रहा है, तब कोई इसकी दखल नहीं ली गई है करके। एक प्रॉपर्टी ऐसी है धामन गांव की, जो उस वक्त के यशस्विनी के एक बैंक मैनेजर थे, उनके नाम के ऊपर प्रॉपर्टी थी। वो प्रॉपर्टी उन्होंने बेचे। यहाँ के हमारे मंत्री साहब है, सहकार मंत्री रह चुके हैं, उनका पीए है, उनके नाम के ऊपर ये प्रॉपर्टी बेची गई है उसमें। और वो बेचते वक्त तहसीलदार साहब ने ये बताया है कि साहब ये मैं इसलिए बेच रहा हूं कि पुलिस वालों ने मुझसे कहा है कि जिसने बेचा है, जो बैंक का मैनेजर है, उसका नाम है गणेश नाना साहेब शिंदे। हाँ, ये गणेश नाना साहेब शिंदे अभी भी फरार है। बैंक का मैनेजर हुआ करता था यशस्विनी पत संस्था का। एफआईआर रजिस्टर हुई थी यशस्विनी की, तो उसमें 16 लोगों के नाम है, 14वें नंबर के ऊपर यही नाना साहेब है। इन्होंने प्रॉपर्टी बेच दी। अभी किसको बेचे हैं? तो हमारे सावे साहब के पीए बताए जाते हैं, उल्लास कैलाश साड़वे। इन्होंने ये प्रॉपर्टी खरीद ली है। और ये प्रॉपर्टी उन्होंने किस बुनियाद के ऊपर खरीदी? लिखित के अंदर उन्होंने बताया कि साहब हमारे को एसआईटी के सीनियर पीआई ने लिखित के अंदर दिया कि सदर पत्र आधारे कळविले की श्री गणेश नाना साहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत, हे यांनी लिखित मध्ये तहसीलदारांना दिलं। मग हमारे को ये सवाल है कि पीआई साहब ये एफआईआर इम्तियाज जलील ने नहीं फाड़ा है, मुझे ये बताइए 14 नंबर के ऊपर गणेश नाना साहेब शिंदे एफआईआर में आरोपी है। तो ये खुलेआम यहाँ पर तहसीलदार साहब के पास आ रहे हैं, हियरिंग अटेंड कर रहे हैं, पुलिस वालों को नहीं मिल रही है। राहत पट्टी टांडा के अंदर जो जमीन ली गई है 5 लोगों ने मिलकर लिए है, उसमें एक जो है वो लड़का जो है वो पुलिस वाले का बेटा है। ठीक है, कानून नहीं होगा कि साहब उसका क्या लेना देना है करके उसमें, लेकिन क्या पुलिस वालों को भी ये पता नहीं है कि आदर्श और यशस्विनी के केसेस चल रहे हैं, उनका ही डिपार्टमेंट इसकी इंक्वायरी कर रहा है करके उसमें। तो ये सब प्रश्नों के उत्तर जो है वो यहाँ के जिलाधिकारी साहब को देना है और पुलिस कमिश्नर साहब को देना है। अगर आप प्रामाणिक तरीके से काम कर रहे हैं तो ईमानदारी से हम पूरे डॉक्यूमेंट्स देते हैं। पुलिस कमिश्नर साहब ने तलाठी हो, मंडल अधिकारी हो, तहसीलदार हो, इनके ऊपर एफआईआर रजिस्टर करना चाहिए उसमें। और इसके कंप्लेनेंट जो है वो मेरे हिसाब से हम में से कोई नहीं होना चाहिए। कलेक्टर साहब ने होना चाहिए कि नहीं, मेरे तहसीलदार ने ये गलत किया है, इसके ऊपर एफआईआर रजिस्टर करिए पुलिस कमिश्नर साहब, मैं कंप्लेन आपको दे रहा हूं करके उसमें। वरना ये लोग इतने सालों से लड़ रहे हैं। अब जो जितने भी आरोपी जेलों में बंद थे वो कोर्ट की वजह से बाहर निकल के आ रहे हैं, सबको बेल मिलना शुरू हो गई है। तो बाहर निकलने के बाद ये कितना नंगा नाच करने वाले हैं आप खुद समझ सकते हैं उसमें। अब ये सिर्फ कुछ बातें हमारे सामने आई है, और भी ऐसी प्रॉपर्टीज की जानकारी हमको मिली है जिसके हम डॉक्यूमेंट्स इकट्ठा कर रहे हैं, जहां पर यह पता चलेगा कि रेवेन्यू के कुछ अधिकारियों ने, कुछ पुलिस वालों के खरीद वालों ने ये प्रॉपर्टीज खरीदे हैं करके। तो वो प्रॉपर्टीज की डिटेल भी आ जाएंगी तो आपके सामने फिर से हाजिर हो जाएंगे।
कलेक्टर साहब को मिलने वाले हैं, पुलिस कमिश्नर साहब को भी मिलने वाले हैं। कल हमने पूरे जितने भी आदर्श के, यशस्विनी के ठेकेदार थे उन सबको बुलाया था, लेकिन कल के दिन हिंदू धर्म के अंदर एक बड़ा त्योहार और विशेषकर ग्रामीण इलाके के अंदर पाड़वा का त्योहार जो है वो बड़े तौर के ऊपर ग्रामीण इलाके के अंदर मनाया जाता है। तो हमने फैसला किए है कि कल बहुत ज्यादा रश ना करते हुए जितने लोग आएंगे हम उनके साथ जाएंगे और बिल्कुल हमारा एक डेमोक्रेटिक वे से, लोकशाही मार्गाने हम उनको डॉक्यूमेंट्स बताएंगे और उनसे सवाल पूछेंगे। कलेक्टर साहब को भी मिलेंगे और पुलिस कमिश्नर साहब को भी मिलके ये पूरे डॉक्यूमेंट्स उनको देंगे। अगर इंसाफ नहीं मिला आगे तो क्या करेंगे? कलेक्टर ऑफिस के सामने बहुत बड़ा इनडेफिनेट धरना आंदोलन करेंगे। और इनडेफिनेट मतलब सुबह 10 से 5 बजे तक का नहीं, इनडेफिनेट सबको बिठाएंगे और यहाँ पे बैठ के है तो कलेक्टर साहब के ऑफिस के सामने मोटा एक आंदोलन खड़ा करेंगे। कडे आम्ही जाऊ की तुमचा पोलीस ऑफिसर म्हणतो की नाही आरोपी आहेच नाही, अरे तुम्हीच FIR रजिस्टर केले, मी नाही केलेले आहे, मला तर माहितच नाही होतं। तर कुठेतरी आज जे आरोपी मागच्या 1.25 वर्षापासून जेलमध्ये आम्ही ठेवले होतो, आता कोर्टामुळे ते बाहेर येत आहे, त्यांना बेलवर बाहेर येत आहे सगळं। म्हणजे आत असताना हे सगळं प्रकरण सुरू आहे, मग बाहेर पडल्यानंतर काय होणार आहे, हे लोकांचे पैसे मिळणार का नाही मिळणार याचा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। म्हणून उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की उद्या आम्ही काही ठराविक ठेवीदारांना घेऊन कलेक्टर साहेबांना जाऊन हे पत्र दाखवणार आहे, हे सगळे डॉक्युमेंट्स देणार आहे आणि प्रामाणिकपणे ते काम करत असेल तर त्यांनी पोलिसांना आदेशित करावे की तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या विरोधात FIR दर्ज करा आणि पोलिसांनीही उत्तर द्यावा की कोणत्या आधारावर तुम्ही तहसीलदारांना पत्र दिले होते की बाबा हे माणूस जे आहे हे आरोपी नाही आहे, मग FIR मध्ये तुम्ही नाव कशामुळे घेतलं होतं, क्लीन चिट कशामुळे एका महिन्यामध्ये देण्यात आली। तर हे अनेक प्रश्न आहे ज्याच्या बाबतीत आम्ही पोलीस कमिशनर आणि कलेक्टर साहेबांना हे विचारणार आहे। आणि माझा केस जे आहे PIL जे जनहित याचिका फाईल केलेली आहे हे मुद्दा मी कोर्टासमक्ष ठेवणार आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।